नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीनं आज ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे जे काय नंबर्स ओव्हरऑल पेरेंट्सकडे विद्यार्थ्यांकडे आहेत त्यावर प्रचंड कॉल होते, परंतु मी ते कुठलेही कॉल फारसे स्वीकारू शकलो नाही. कारण अगदी सकाळी 9:30 वाजता ऑफिसला आल्यापासून प्रचंड पालकांची गर्दी होती. आता नुकताच थोडंसं फ्री झालेलो आहे. या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याचदा असं वाटलं की 5 मिनटं थांबून एक काही व्हिडिओ विद्यार्थी पालकांसाठी आपण शेअर केले पाहिजे. कारण NTAच्या वतीनं काल अनपेक्षितरित्या अगदी अर्ली म्हणजे 16 तारखेलाच तो रिझल्ट त्या ठिकाणी त्यांनी पब्लिश केला आणि भूतोनं भविष्यती असा तो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात सगळ्यात डेंजर काय होतं तर क्वालिफाईंग क्रायटेरिया जो एकदम हायर साईडला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2024ला सुद्धा विद्यार्थ्यांना प्रचंड मार्क होते, परंतु त्यावेळेससुद्धा एवढा क्वालिफाईंग क्रायटेरिया हायर साईडला नव्हता आणि यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे जे येतं ॲडमिशनचे स्वप्न आता या ठिकाणी थोडेसे स्टॉप झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात याच्यातूनही आपण काही पॉझिटिव्ह घेऊ शकतो का हे आपण थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहोत. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, गरजू मुलांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल आणि त्यांना थोडासा आधार मिळेल. तर सगळ्यात पहिले ऑब्वियसली स्कोअर हायर साईडला गेल्यामुळं चांगल्या स्कोअरवर सुद्धा रँक बऱ्यापैकी पुढे गेलेले आहेत आणि त्यामुळं ॲडमिशन मिळण्याची जी काय उम्मीद होती किंवा अपेक्षा होती ती काही अंशी डिस्टर्ब झालेली आहेच, त्यात काही दुमत नाही. साधारण आपण जर वेगवेगळ्या कॅटेगरीचा विचार केला तर विशेष करून OBC असेल, NTC असेल, NTD कॅटेगरी असेल, ह्या सगळ्या कॅटेगरीच्या संदर्भानं जे काय आपण कट ऑफ पाहतो साधारण 85,000 रँक हा आपल्यासाठी सेफ रँक आपण मानतो. ज्याच्यामध्ये सेमी गव्हर्नमेंटला आपल्याला ॲडमिशन मिळेल अशी परिस्थिती असते. गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत नवीन GMC सुद्धा घेण्याची तयारी असेल तर साधारण 45 to 47,000 ऑल इंडिया रँकला आपल्याला त्या ठिकाणी MBBSला नवीन GMC का असेल ॲडमिशन मिळू शकतं. परंतु लास्ट इयरला जो काय स्कोअरनुसार जर आपण बघितलं तर यावर्षी साधारण ज्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी 472 मार्क होते त्याचा रँक साधारण 87,500च्या आसपास होता. परंतु जर आपण यावर्षीच्या विद्यार्थ्यांचा रँक पाहिला तर रँक 87,500साठी 510 मार्काची त्या ठिकाणी जवळजवळ गरज आहे. म्हणजे थोडक्यात 472ला जे ॲडमिशन मागच्या वर्षी मिळालं ते ॲडमिशन आता मिळण्यासाठी किमान 510चा स्कोअर किंवा 507, 508चा स्कोअर असणं गरजेचं बनलेलं आहे. म्हणजे त्या मुलांचं साधारण रँक 87,000पर्यंत त्या ठिकाणी येतो आहे. थोडक्यात काय तर जे मुलं आता 480, 490 मार्कावर होते, ज्यांना MBBSच्या ॲडमिशनच्या अपेक्षा होत्या, जे की जेन्युइन होतं, मागच्या वर्षीच्या कट ऑफनुसार अपेक्षित होतं. परत एकदा अगदी जोमानं ही चर्चा झालेली होती की पेपर फार डिफिकल्ट होता, स्कोअर मुलांची फार कमी असतील. परंतु मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा उल्लेख करतो की एकूण जी अपेअर मुलांची संख्या आहे त्यापैकी 3 ते 4% मुलांनी जरी ॲडमिशन म्हणजे मार्क्स घेतले तरीही ह्या सीट्स संपतात. कशा की साधारण महाराष्ट्रामध्ये 7-7.5 सीट्स आहेत आणि जर 2 लाख जरी मुलांचा कॉन्ट्रीब्युशन असेल NTA परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या वतीनं, त्यातले 4% मुलं म्हणजे 8,000 मुलं झाले. आता 100मध्ये 4 पण मुलं हुशार नसतील असं आपण कसं म्हणूच शकत नाही. आपण 4 मुलं हुशार असूच शकतात आणि या 4 मुलांनी 100पैकी 4 मुलं लाखाला 4,000 आणि 2 लाख किमान मुलं महाराष्ट्राचे अपेअर असतात. म्हणजे 2 लाखामध्ये 8,000 मुलांनी जरी मार्क घेतले तरीही MBBSच्या सीट्स त्या ठिकाणी संपतात. मग अशा परिस्थितीमध्ये जे मुलं 480, 490 मार्काला MBBSची वाट पाहत होते तर अशा मुलांसाठी एक उम्मीद होती की नवीन कॉलेजेस येतील, त्याच्या सीट्स वाढतील, त्याच्यामुळं फरक पडेल. पण बारीक जर आपण ॲनालिसिस केलं तर फारशा जागा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड केल्यानंतर फारशा उरतच नाही. आजच मी एका पालकांना समजून सांगताना सांगितलं की EWS कॅटेगरी आहे तर गव्हर्नमेंटच्या 50 जागा वाढल्या. 50 जागामध्ये EWSचं 10% आरक्षण आहे, परंतु त्यातल्या 15% जागा ऑल इंडियात जातील, उरल्या 43मध्ये 10% आरक्षण म्हणजे 3.7, 3 जागा. मग महाराष्ट्रात आपण सीट्स वाढलं म्हणतो एका बाजूला,
आणि एका बाजूला EWSला किती जागा मिळतील? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नवीन वाढलेल्या सीट्समध्ये 3 जागा. जस्ट इमॅजिन करा, असंच सगळं आहे. जर आपण महाराष्ट्रामध्ये सेमीच्या सीट्स वाढल्या असं म्हणतो एका बाजूला, किती वाढल्या? 127 जागा संभाजीनगरच्या आणि 85 सीट्स ह्या आपल्या सुलतानपूर बुलढाणा. तर ह्या किती होतात? 212 जागा होतात. आता ह्या जर 212 जागा, याच्यात समजा आपण एक कॅटेगरी घेऊ, कुठली पण ENT कॅटेगरी घेऊ. ENT कॅटेगरीला प्रायव्हेट BMS MBBS कॉलेजेसला सेमी गव्हर्नमेंटला 1% रिझर्वेशन आहे. 212मध्ये किती झाल्या? 1% रिझर्वेशन म्हणजे 2 जागा. म्हणजे जे असं भासवलं जातं वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून की खूप सीट्स वाढल्या, 9,911 जागा वाढल्या, परंतु आपल्या कामाच्या किती आहे याचा बारकाईने विचार होणं फार गरजेचं आहे. परंतु वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्या कॅटेगरीसाठी प्रोटेक्शन म्हणून त्यांचे सीट्स आहेत. पण जे आता काठावर आहेत, ज्यांचा आता 88,000च्या आतमध्ये रँक नाही आहे, 90,000 रँक आहे, 91,000 आहे, 92,000 आहे, अशा मुलांनी लगेच निराश होऊ नका. हे मी का सांगतो आहे की दरवर्षी त्या कॅटेगरीमध्ये ॲपियर मुलांची संख्या बदलते आणि त्या कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलर सीट्स रिझर्वड आहेत. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रामध्ये SC कॅटेगरीमध्ये 13% आरक्षण गव्हर्नमेंट कॉलेजला आहे. आपण एक ॲप्रॉक्स सीट पकडूया, 5,000 सीट्स गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या आहेत. ऑलमोस्ट तेवढ्याच आहेत किंवा त्यापेक्षा प्लस आहेत, पण 5,000 पकडू आपण. 13% आरक्षण म्हणजे 650 जागा. आणि हेच आरक्षण जेव्हा प्रायव्हेट कॉलेजचा विचार येतो तेव्हा त्या ठिकाणी साधारण ज्या सीट्स आहेत त्या जवळजवळ आता 2700 धरूया आपण, आणि इंटू 6.5% त्या ठिकाणी ह्या जागा आहेत. तर साधारण 2712 इंटू 6.5% 176 जागा ह्या होतात. आणि 650 जागा आपल्याला ज्या आपल्या ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या आहेत, म्हणजे मोठामोठी 800+ सीट्स आपण असं गृहीत धरूया SC कॅटेगरीला आहे. मग या जर आपण SC कॅटेगरीमध्ये 800च्या आत जर आपला कॅटेगरी रँक आला तर आपल्याला ॲडमिशन मिळेल. होऊ शकतं की आपला स्कोअर मागच्या वर्षीच्या तुलनेत तर वाढणार डेफिनेटली. 416चा होता कट ऑफ, तो कदाचित 435, 436, 437पर्यंत पुढे जाईल. पण आपण आज कॅटेगरी रँक आपल्याकडे उपलब्ध आहे का? नाही. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार महाराष्ट्रात सीट आहेत का? याचं उत्तर आहे हो, आहे. मग किमान आपण आपल्या कॅटेगरीमध्ये नेमके कुठे आहोत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर यासाठी आता ऑल इंडिया रँकनुसार लगेच निराश होऊ नका. महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया होईल. या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आपण गेलं पाहिजे, रितसर रजिस्ट्रेशन प्रक्रिया केली पाहिजे. आणि मग आता महाराष्ट्रात आपण नेमके कुठे आहोत हे ज्या दिवशी पिक्चर क्लिअर होईल त्या कॅटेगरीचा, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला हे कळेल की आपलं आता यावर्षी काय होणार. जर आपण आपल्या कॅटेगरीमध्ये ज्या एकूण जागा उपलब्ध आहेत आणि जर त्याच्या आत आपला रँक येत असेल तर आपल्याला डेफिनेटली ॲडमिशनची संधी मिळू शकते, कारण तेवढ्या जागा तर त्या कॅटेगरीच्या भरल्याच जाणार. अजून एक उदाहरण देतो. OBC कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण आहे. 850 जागा गव्हर्नमेंटच्या होतात, 250 जागा सेमी गव्हर्नमेंटच्या होतात, 1100 जागा आहे. जर एखादा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये 480, 490 मार्क घेऊन बसलेला आहे, 495 मार्क आहे, अर्थात त्याचा रँक कदाचित 92, 93, 95,000 काहीतरी समथिंग असेल पुढे. मग आता त्याला MBBSसाठी अपेक्षा आहे की महाराष्ट्रात भेटलं पाहिजे. पण जर तो OBCमध्ये 1100च्या आत आला, जेवढ्या जागा कॅटेगरीला रिझर्व आहे ऑलरेडी, त्याच्या आत जर त्याचा रँक असेल कॅटेगरी रँक महाराष्ट्रामधला, तर त्याला MBBSची संधी मिळू शकते. थोडक्यात काय तर अगदी निराश न होता आपण जे इतर प्रक्रियेची वाट पाहिली पाहिजे, त्या प्रोसेसमध्ये आपण गेलं पाहिजे. आपला कॅटेगरी रँक नेमका काय येतो हे आपल्याला क्लिअर झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला हे सांगता येईल की आपलं यावर्षी काय होणार आहे. आत्ता जो आपल्याला आलेला ऑल इंडिया रँक आहे हा काय मग कामाचं नाही का? तर असं नाही आहे. ॲडमिशन हे ऑल इंडिया रँकनुसार होतात. दरवर्षी मार्क बदलतात, रँक फारसा बदलत नाही. परंतु महाराष्ट्राचं गणित असं आहे की महाराष्ट्रामध्ये त्या कॅटेगरीसाठी सीट्स आहेत. आपल्या कॅटेगरीला नेमक्या किती जागा आहे आणि मग त्याच्यात आपण नेमकं कुठे स्टँड होतो हे जोपर्यंत पिक्चर समोर येत नाही तोपर्यंत आपण फारसं निराश होण्याचं काही कारण नाही. अर्थात हे काही 400वाल्याला 4.5 वर्षाला मी 450वाल्याला सांगत नाही आहे. जे मुलं ऑलरेडी 480, 490, 495 मार्कापर्यंत आहेत आणि आज त्यांचा रँक 88,000, 87,000च्या पुढे गेलेला आहे आणि ते ऑलरेडी त्यांच्या चिंतेत असतील, त्यांच्या सोयीसाठी म्हणून हे सगळं मी आवर्जून सांगतो आहे.
महाराष्ट्र राज्याच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आपण गेलं पाहिजे. रितसर आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया केली पाहिजे. जेव्हा आपल्याला कॅटेगरी रँक येईल तेव्हा आपली दिशा पुढची ठरेल. आता याच्यात अजून एक महत्त्वाचं गाईडलाईन मी तुम्हाला आवर्जून देतो आहे. जे मुलं फ्रेशर आहेत, म्हणजे आज दिवसभरामध्ये इतके पेरेंट्स येऊन गेलेले, मी दिवसभर बोलतो आहे पालकांशी. अनेक मुलं असे आहेत की ज्यांची 475 480 हे मार्क होते आणि लास्ट इयरच्या कट ऑफनुसार 5-10 मार्कांनी कट ऑफ वाढेल हे मी पण पूर्वीपासून म्हणतो आहे. पण परत असा विषय होता की काही नवीन सीट्स ॲड होतील तर मोठामोठी लास्ट इयरचा कट ऑफ मेंटेन होईल, असं एक गणित सगळ्यांचं होतं. किमान मी तरी ते तशा पद्धतीने सांगितलेलं. पण मग आता ह्या मुलांसमोर काय पर्याय आहे? एक तर पर्याय, जर आपण रिपीट असाल तर आपण BMSला ॲडमिशन घेऊन किंवा आपल्याला जी काय आवड आहे त्यानुसार ॲडमिशन घेऊन आपण MBBSसाठी प्रयत्न राहू शकतो. अर्थात BMS जास्त कन्व्हिनियंट आहे, कारण बी ग्रुपमध्ये आपण जर ॲडमिशन घेतलेलं असेल आणि A ग्रुपमध्ये जर आपल्याला कंटिन्यू ॲडमिशन प्रोसेससाठी म्हणजे MBBS मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर हा एक पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. दुसरा पर्याय, जे आपले फ्रेशर्स विद्यार्थी आहेत, पहिलाच अटेम्प्ट होता पण मार्क कमी आलेले आहेत, प्रोसेसमध्ये राहायचं असेल तर रजिस्ट्रेशन करून ठेवा, पण लगेचच अभ्यासाला सुरुवात करा. आज आपण 17 जुलैला हा व्हिडिओ करतो आहे. इथून पुढं जर नाही म्हटलं तरी साधारण या वर्षीचा पुढचे 5-5.5 महिने आणि एप्रिलपर्यंत पुढचे 4 महिने, 9-9.5 महिन्याचा कालावधी हा अगदी पुरेसा आहे. यामुळं तुम्हाला प्रॉपर प्रिपरेशनला वेळ मिळेल, तुमची तयारी व्यवस्थित होईल आणि डेफिनेटली पुढच्या वर्षी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करता येईल. सो थोडक्यात, ज्या मुलांचं MBBSची संधी थोडक्यात होताना दिसते अशा मुलांनी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जावं, कॅटेगरी रँकची वेट करावा. आणि जे मुलं आता क्वालिफाईड झालेले नाहीत, 2 प्रकारचे मुलं आहेत. एक, MBBSसाठी MBBS मिळतं आहे किंवा नाही मिळतं आहे हा एक वर्ग. दुसरा, ज्यांना BMS चालतं, BDS चालतं हा एक प्रवर्ग. तिसरा प्रवर्ग, ज्याच्यामध्ये ज्यांना BMS पाहिजे होतं, BDS पाहिजे होतं, मॅनेजमेंटमध्ये त्यांची तयारी होती पण ते पात्रच झालेले नाही. तर अशा मुलांसाठी खूप सोपा विषय आहे. ज्या मुलांना BDS करायचं असेल तर क्वालिफाईंग क्रायटेरिया BDSसाठी कमी येत नाही. तुम्ही जर आज पात्र नसाल तर तुम्ही लगेचच रिपीटला सुरुवात करा. दुसरे मुलं जे असे आहेत की ज्यांना BMS पाहिजे, BHMS पाहिजे पण ते पात्र नाही आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांना कट ऑफ क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होण्याची वाट पाहावी लागेल. पण हा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होण्यासाठी किमान पुढचे 2-2.5 महिने जातील. तर आपणही ब्लाइंडली यासाठी वेट न करता आपण आपली स्टडी चालू ठेवावी, अभ्यास चालू ठेवावा. अर्थात तो क्लास लावून तुम्ही करावा असं माझं प्रामाणिक सल्ला आहे. कारण घरी बसून सेल्फ स्टडी करून, ऑनलाईन करून रिझल्ट मुलांची येत नाही, हा माझा अनुभव आहे. काही मुलं असतील की ज्यांनी घरी बसून रिझल्ट आणला, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर क्लास लावून तयारी केली तर एकूण आपल्या आजूबाजूचं वातावरण, होणाऱ्या परीक्षेमध्ये बाकीच्यांचा परफॉर्मन्स, आपण नेमके कुठे आहोत हे मुलांना कळतं. त्यामुळे क्लास लावून आपण रिपीट करावं. येणाऱ्या काळामध्ये जर आयुर्वेदासाठी, BMSसाठी, BHMSसाठी कट ऑफ रिड्यूस झाला तर परत एकदा तुम्हाला त्या प्रक्रियेत जाण्याची संधी मिळू शकते आणि अर्थात ते मॅनेजमेंट कोट्यातून तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी पात्र असाल. आता जे मुलं रिपीट करायचं नाही आहे पण क्वालिफाय पण नाही आहे, त्यांना काय ऑप्शन आहे? तर त्यांना फिजिओथेरपी करता येईल, त्यांना फार्मसीला ॲडमिशन घेता येईल. हे पर्याय त्यांच्यासाठी आजही उपलब्ध आहे. ज्यांना फिजिओथेरपीसाठी क्वालिफाईंगची गरज नाही आहे, ज्यांनी PCB CET दिली नाही पण नीटच्या बेसिसवर त्यांना फार्मसीला रजिस्ट्रेशन करता येईल, तर हे पर्यायसुद्धा त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध आहे. थोडक्यात जे काय गुण आलेले आहेत त्याच्यावर जे काय प्रयत्न करता येऊ शकतात ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. साधारण एखाद्याला BMS करायचं असेल तर 5 लाखाच्या 5.25 लाखाच्या आत त्याचा रँक असावा. साधारण ज्या मुलाला 310 मार्क आहेत तर त्या मुलाला महाराष्ट्रामध्ये BMSला ॲडमिशन मिळेल, काही अडचण नाही. त्याला राऊंडमधून कॅटेगरी बेनिफिटचं ते ॲडमिशन मिळू शकतं. BDSला सुद्धा साधारण हीच परिस्थिती असते. BDS BMS साधारण 310 प्लस ज्यांचा स्कोर आहे त्यांना महाराष्ट्रात राऊंडमध्ये मिळेल. आता ज्यांचा कमी स्कोर आहे पण ते क्वालिफाय आहेत, पण महाराष्ट्राचं ज्यांचं मॅनेजमेंटचं बजेट नाही आणि महाराष्ट्रात मेरिटवर मिळत नाही, त्यांना अदर स्टेटचे पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. MP असेल, कर्नाटक असेल, UP असेल, पंजाब असेल, तर या संदर्भानं जे तर हे पर्याय आपण त्या ठिकाणी बघितले पाहिजे. जर आपल्याला रिपीट करायचं नाही आहे अशा परिस्थितीत, रिपीट करायचं असेल तर लवकरच आपल्या सोयीनं आपल्या लोकेशनला जे चांगले क्लासेस आहेत तिथं आपण तयारी चांगली होईल अशा पद्धतीने ते आपण क्लासेस जॉईन करा. तुर्तास क्वालिफाईंग क्रायटेरिया हायर साईडला गेल्यामुळं आणि अनपेक्षित जो रिझल्ट आहे तो आपल्या समोर आल्यामुळं डेफिनेटली सगळे डिस्टर्ब झालेले आहेत. तुर्तास फार पॅनिक होऊ नका. येणाऱ्या काळामध्ये जे काय प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होतील त्याबद्दलच्या डिटेल्स आम्ही तुम्हाला शेअर करतच राहू.
आज दिवसभरामध्ये अनेक पालक होते, विद्यार्थी होते, त्यामुळं फारसं काही तुमच्याशी कम्युनिकेशन करता आलं नाही. परंतु आता एक जाता जाता रात्री एक महत्त्वाची एक अपडेट जे मला परीक्षेच्या रिझल्टच्या दृष्टीनं जे तुमच्याशी शेअर करावं वाटलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न केला. अजूनही काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत जे मला तुम्हाला खूप व्यवस्थित समजून सांगायचे आहेत, परंतु आज या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.